अशी डिलिव्हरी झालेली 15 दिवसाची, ही माझी नात आहे, माझे लेकरू आजारी पडाले, माझा नवरा 15 दिवस झाले नवरा मरून गेला, माझ्या लेकराला घेऊन मी कुठे जाऊ? कुठे राहू बाजारा घेऊन? मी इथं तुम्ही जमीन दोन बी केलं तरी मी इकडेच घर बांधणार आहे, इकडेच राहणार आहे. सध्या उभा आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असलेलं मुकुंदवाडी विश्रांती नगर आणि हा मुकुंदवाडी परिसर आहे. या परिसरामध्ये जर पाहिलं आपण तर हा रेल्वेचा पटरी जी आहे, या रेल्वे पटरी अंतर्गत हा परिसर येणार आहे. आणि या परिसरामध्ये अवैध दारूची दुकानं असतील, अतिक्रमण असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थाटलेली होती आणि त्यावर महानगरपालिकेने आज सकाळी 9 वाजेपासून धडक कारवाईला सुरुवात केलेली आहे. मात्र आपण सकाळी जर पाहिलं तर याला मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला, दगडफेक सुद्धा त्या ठिकाणी झाली. तर या मॉपला आवारण्यासाठी पोलिसांकडून अश्रूच्या नरकंड्याचा मारा देखील करण्यात आला. मात्र मॉप मोठ्या प्रमाणात दगडफेक करत असल्याने पोलिसांना अखेर त्या ठिकाणी कठोर भूमिका घ्यावी लागली. आणि त्यानंतर हा एकंदरीत हा तासभर हा पूर्ण वादळ निर्माण झालेला होता. एक तासभर हा वातावरण तापलेलं होतं आणि त्यानंतर तासाभरानंतर पोलिसांनी अखेरकार अतिक्रमणाला सुरुवात केली. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर तब्बल मुकुंदवाडी विश्रांती नगर परिसरामध्ये हे अवैध जी होती ही तब्बल 200 घरं होती. ही जी थाटण्यात आलेले पत्राचे टेंट या ठिकाणी टाकण्यात आले. ते आपण जर पाहिलं काही पत्राच्या टेंटमध्ये अवैधरित्या दारूची विक्री सुद्धा करण्यात आलेली होती. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्राईमचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण रात्री बेरात्रीच्या वेळेस या ठिकाणी काही तरुणांची लूट देखील होत होती. आणि म्हणूनच कुठेतरी पोलिसांनी व महानगरपालिकेने संगमताने या ठिकाणी कारवाईचा बडगा उपसलेला आहे. आणि ही जे तब्बल जर 200 जी घरं आहे, ही 200 अवैधरित्या उभारलेली जी घरं आहे ही पोलिसांना महानगरपालिकेतून काढण्यात आलेली. आपण या ठिकाणी सध्या जर बघितलं आपण तर सध्या पण या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी अतिक्रमणाचं पथक जिथे आक्रमक झालेलं आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. याच ठिकाणी आपण आता सध्या हे लाईव्ह दृश्य आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या सध्या महानगरपालिकेचे JCB आहे. या ठिकाणी पत्राचे जे अवैधरित्या हे पत्र शेड उभारण्यात आलेले आहे. या शेडची या ठिकाणी अतिक्रमण काढताना सध्या आपल्याला दिसत आहे. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे 200 पत्र शेड असतील, काही घरं असतील, या ठिकाणी थाटवण्यात आलेली होती, ही उभारण्यात आलेली होती. आणि याच ठिकाणावर याच काही शेडमधून अवैधरित्या जे दारूची विक्री या ठिकाणी केल्या जात होती. आणि या विक्रीमुळे हा जो मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसर जो आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लूटमार असेल, अशा कायमच्या घटना मोठ्या प्रमाणात घडवतात. आणि याला कुठेतरी आळा बसावा आणि या आळा बसावा म्हणूनच पोलिसांकडून या ठिकाणी जे आहे कारवाई सध्या करताना आपल्या देशात महानगरपालिका आणि पोलीस या ठिकाणी कारवाई करत आहे. झेंडा चौक ते विश्रांती चौक या भागामध्ये DP रोडवर जे अनधिकृतपणे बांधकाम झालेले होते ते अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई महानगरपालिकेतर्फे चालू आहे. पोलीस प्रशासनाचं मोठं सहकार्य आहे, मोठा फौजफाटा पोलीस प्रशासनाचा तसेच महानगरपालिकेचा आहे आणि त्यासोबत ही कारवाई चालू आहे. किती घरांचं आपण अतिक्रमण या ठिकाणी केलेलं आहे? मालमत्ता तशा पाहायला गेला तर साधारणतः 200 मालमत्ता या रस्त्यावरच्या भागामध्ये आहे. आता हे अनधिकृत ज्या आहेत त्या मालमत्ता निष्कासित करण्याचं काम चालू आहे, त्यानंतर डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. या ठिकाणी बघू शकता जरी हे अतिक्रमण काढण्यापूर्वीच या ठिकाणी मोठं वातावरण जे आहे तणावाचं निर्माण झालेलं होतं. आणि आता सध्या जर पाहिलं तर काही नागरिकांकडून या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी हे काही नागरिक जे आहेत हे रहिवासी होते, या ठिकाणी हे रहिवासी राहत होते. पण मात्र आता पोलिसांकडून यांना वारंवार सूचना देऊन कोणती त्या सूचनेला उत्तर देत नसल्यामुळे पोलिसांकडून या ठिकाणी थेट आणि महानगरपालिकेच्या थेट कारवाई करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी सध्या जर पाहिलं आपण तर या ठिकाणी बघा ही दारूची सगळी हे झाकणं आहे, ती दारूची झाकणे या ठिकाणी पडलेली आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने या ठिकाणी हे अवैधरित्या ही दारूची दुकानं या ठिकाणी चालत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत या ठिकाणी लूटमार होताना बघायला मिळत होती. आपण जर पाहिलं या सगळ्या मुकुंदवाडी पोलीस ठाणे आहे, या अंतर्गत मोठे गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे. आणि ही सध्या धडक कारवाई सध्या करताना आपल्या दिसत आहे. सकाळी 9 वाजेपासून पाहिलं तर ही कारवाईला सुरुवात झालेली आहे. कुठेतरी अजून अर्धी घरं तोडायची बाकी आहे. मात्र पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर पोलिसांचे बघा या ठिकाणी लाठीचार्ज झालेला होता आणि त्या लाठीचार्ज नंतर
पोलिसांकडून दगडफेकीनंतर बघा पोलिसांची कशी एक सुरक्षित या ठिकाणी पोलीस आलेले आहे आणि कुठेतरी या तणाव आज होऊ नये म्हणून पोलिसांचा सातत्याने आता या बंदोबस्त या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसत आहे. मात्र ही काही वेळेमध्ये ती घरं जी आहेत पुरे पुससह सपाट होणार आहे. मात्र कारवाई अद्यापही सुरूच आहे. विजय राळे, महाटॉक, छत्रपती संभाजीनगर.